कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाहीये. आपल्याकडे साधारणतः दर दिवशी 28,000 इतक्या घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण होतं. तितका स्टॉक आपल्याला कंपनीवरून आपल्याला इथे प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे घाबरून जायचे काहीही कारण नाही तिथे. त्यासाठी कुणीही नागरिकांनी गॅस एजन्सी समोर आपण रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये. फक्त त्याचा जो काही पिरियड आहे, बुकिंगचा पिरियड आहे, तो 21 दिवसावरून 25 दिवस केलेला इतकाच आहे. त्यातही ज्या घरामध्ये एकच सिलेंडरचं कनेक्शन असेल, तर त्याला बुकिंग मध्ये प्राधान्य असेल आणि त्याला डिलिव्हरी मध्ये सुद्धा प्राधान्य असेल. काय नाही, जितका आवश्यक आहे तितका आपल्याला पुरवठा मिळतोय. त्याच्यामध्ये काय अडचण नाही आता काही. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आता ऍक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये बंधनं आणलेली आहेत तिथे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा देखील वापर हा गॅस व्यवसाय करण्यासाठी करू नये असं मी आवाहन करतो. नागरिकांमध्ये जे संभ्रमावस्था आहे की आपल्याला सिलेंडर मिळणार नाही किंवा नाही, आता मी कालच सर्व गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींची आम्ही काल जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये ज्याचं पहिल्यांदा बुकिंग असेल तर त्याला प्राधान्याने डिलिव्हरी करा अशा सूचना पण दिलेल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये सर्व गॅस एजन्सीची तपासणी ही पुरवठा विभागामार्फत आम्ही आता करणार आहोत आणि तशा सर्व एजन्सीला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या ग्राहकांचं बुकिंग झालेलं आहे त्याच्या याद्या तुम्ही सिस्टीम जनरेटेड जे काही यादी आहे तर तुम्ही गॅस एजन्सीच्या बाहेर लावा, जेणेकरून लोकांनाही कळेल की हे सिलेंडर म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा बुकिंग केलेलं आहे त्यालाच पहिल्यांदा ते दिलं जाईल. त्याच्यामध्ये देणार म्हणून सांगितलंय तेवढा आहे तेवढा घरी न झाले ना सिलेंडर आणि ऑनलाईन बुकिंग पण होईना झाले म्हणून लोक आले. कशामुळे दर वाढलाय तर सिलेंडर तर पाहिजेच घरात, त्याशिवाय चालणार नाही. दर किती झालाय? दर पण वाढलाय पण सिलेंडर पाहिजेच ना घरी, त्याशिवाय खायचं वगैरे सगळंच वाढलं. आता म्हणून थांबले अजून. युद्धामुळे कुठे दर वाढल्यात काय कारण सांगतात, खरं कारण आता काय. आता काय माहित काय होणार, एवढी गर्दी मिळते का नाही काय माहित. मिळेल असं म्हटलं त्यांनी, बघूया आता. बुकिंग केलंय. सिलेंडर शॉर्टेज आहे म्हणून सांगितलेलं, मग मिळणार नाही म्हणून हे केलं, गर्दी केली. नाही, घरी पण येतात, पण आता कुणाला गरज असेल तसं आम्ही येऊन घेऊन जातो इथं. 9 वाजल्यापासून नसतं, नाही आजच आहे. लाईन एवढी मोठी आहे, मिळणार का सिलेंडर? मिळणार की, मिळणार म्हणून सांगितलं की मिळणार. किती वाजता अर्धा तास आला. काय कर लाईन एवढी मोठी काय तर सिलेंडर काय शॉर्टेज आहे म्हणून त्यामुळे हे केले. सिलेंडर शॉर्टेज आहे आता मिळणार पण काय काय तुम्ही काय सांगितलं? ते उभा राहा, तुमचं केवायसी ते सगळं झालेलं आहे आणि आमचं सगळं बुकिंग बी झालेलं आहे, देतो म्हणून सांगितलं म्हणून आम्ही उभा राहिलो. आधी काय तशा सूचना दिलेल्या काय नाही, काल मी चौकशी करून गेलते माझा नंबरला हे बुकिंग केल्यावर. ते म्हणजे उद्या येऊन तुम्ही भेटून जावा म्हणलेले. सकाळी फोन केला ते आमच्या ते गाडीवाल्याला, त्यांनी म्हणले तुमचं झालं असं सिंगल सिलेंडर असं तुम्हाला मिळणार. ते म्हणले उभा राहतो. होत असल्यामुळे कोणीही आपण विश्वास प्राथमिक माहिती या सगळ्यांची आयडी असली तरी त्यांच्याबरोबर सिलेंडर बुकिंग केलास तरी की असं होता. आता काय होतं, आता 15 दिवस, आधी 15 दिवस होतं. मग सरकारने इकडे पलीकडे येणार. होत असल्यामुळे कोणीही आपण
विश्वासपूर्ण असली जरी प्राथमिक माहिती या सगळ्यांची साईडली असली तरी अरे डब्यावाले काका यायला लागल्या त्यांच्याबरोबर सिलेंडर